सो फोडणीमध्ये आपली फोडणी मोहरी, जिरं, हिंग, ग्रीन चिली आणि फोडणीची रेड चिली आणि फ्राय झाल्यावर स्लायसेस ऑफ अनियन, गार्लिक पेस्ट फ्राय केली. नंतर त्याच्यामध्ये टर्मरिक पावडर, कोरिएंडर पावडर आणि थोडासा आपला सब्जी मसाला घातला आहे. सब्जी मसाला घातल्यानंतर आता थोडा फ्राय होऊ देते. थोडी शिजून झाली मेथी, आपली मेथीची भाजी आहे. मेथी शिजली की मग शिजवलेली डाळ घालायची आहे. सो मेथी घालून डाळ ही रेसिपी आहे आज. थोडंसं आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, कारण डाळीमध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे. सो हे चवीप्रमाणे फक्त मेथीच्या भाजीसाठी सॉल्ट घालायचं आहे आणि थोडीशी शिजू द्यायची आहे. ते छान तेल सुटायला लागलं आहे. आता आपण शिजवलेली डाळ घातली आहे. मी उरलेली डाळ कधी कधी फ्रीझरमध्ये ठेवते, त्यामुळे जेव्हा आपल्याला असं क्विकली रेसिपी करायची असली तर ही डाळ कामा येते. उरलेलं वरण कधी कधी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे मग तुम्हाला मेथी डाळ, पालक डाळ करता येते. सो नंतर तुमची रेसिपी क्विकली होते. त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं आहे. आपल्याला जसं हवं त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे, जितकी पातळ आपल्याला हवी आहे त्याप्रमाणे. आणि हिला चांगली बॉईल होऊ द्यायची आहे. मी मुद्दाम जास्त घातलं आहे, कारण बॉईल केल्यानंतर ती थोडी घट्ट अशी होईपर्यंत आपल्याला बॉईल करायची आहे. सो आता ती पाणीदार झाली आहे खूप. थोडी बॉईल झाली छान की त्याचा मेथीचा फ्लेवर, मसाल्यांचा फ्लेवर उतरणार डाळीमध्ये आणि मग ती छान होणार. आणि याच वेळेला आपण थोडंसं पीनट पावडर घालायचं आहे. पीनट पावडर आम्हाला आवडतं किंवा आल्मंड पावडर, डिपेंड ऑन द ॲलर्जी असेल तर तुम्ही अवॉइड करू शकतात. पण डाळ शिजल्यानंतर ही तोंडामध्ये जेव्हा ती पीनट पावडर किंवा आल्मंड पावडर येते तेव्हा ती छान लागते खूप. सो ही अशी आता बॉईल करायला ठेवायची आहे. आणि जेव्हा बॉईल करून झाली आणि आपली गॅस ऑफ केला की त्यामध्ये लेमन ज्यूस स्क्वीज करायचं. फ्रेश लेमन ज्यूस टाकायचं आहे. आमच्याकडे हे लिक्विड असतं ते टाकणार आहे. यात मी दुसरं आंबटपणा दुसरा काही घालत नाही, लाईक टोमॅटो अँड ऑल. लेमन ज्यूस छान लागतो टेस्टला. आणि ह्या भाताबरोबर ही फोडणीची मेथी डाळ ही भाताबरोबर तुम्ही सर्व करू शकतात. बॉईल्ड होऊन झालेली आहे, गॅस ऑफ केलेला आहे. आणि आता मी चवीप्रमाणे लेमन ज्यूस घालते. एक टीस्पून घालायचं आहे चवीप्रमाणे. थोडासा मी गूळ घातला आहे, कारण आंबट असेल, तिखट असेल, तिथे गोडवा असतो, लागतोच. सो थोडासा गूळ घातला आहे. गूळ टेस्टी असतो आणि शुगरपेक्षा नेहमी हेल्दी असतो, त्यामुळे गूळ घातला आहे थोडासा, एक टीस्पून. आणि 1 टीस्पून लेमन ज्यूस घातला आहे. आता ही कवर करून ठेवायची. आणि वेन यू आर रेडी फॉर राईस अँड वेन यू आर रेडी फॉर डिनर, सर्व विथ राईस. एन्जॉय युअर रेसिपीज गाईज. Geeta US Rasoi. Subscribe, like and share and comments please. Thank you. Bye bye.